बाय बाय बाय. आमचं हे सगळं विजिट झालं. आता मी वर चाललेलो आहोत. गाईज मला खूप भारी वाटते खरंच इथे येऊन. एवढे छान छान पिक्चर्स आलेले. आणि सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? खूप दिवसापासून मी व्लॉग केलेला नाही आहे. ॲक्च्युली एवढा वेळ पण नव्हता, म्हणजे होता पण मी कुठे गेलेच नाही, काही कंटेंटच नव्हता, मग मी शूट नाही केला. आणि दुसरी गोष्ट अशी की बाकी इंस्टाग्रामवर मिनी ब्लॉग्स वगैरे पण चालू असतात. सो आजचा व्लॉग यावर आहे की मी आज जाणार आहे संभाजीनगरला. ॲक्च्युली मी सुट्ट्यांमध्ये डिजिटल मार्केटिंगचा कोर्स लावला होता. सो तिकडे क्लासेस होते माझे, म्हणजे कोपरगावातच आहे. सो आता माझा क्लास कंप्लीट झालेला आहे. आता त्याची ट्रिप चालली आज संभाजीनगरला. ॲक्च्युली संभाजीनगरला मी गेली भरपूर वेळेस, पण मी हे प्लेसेस व्हिजिट केलेले नाही आहे. सो आज ते व्हिजिट करूया आणि मी खूप एक्सायटेड आहे जाण्यासाठी. सो मी आता आवरते आणि आता मी सकाळी 5:45ला उठले काहीतरी आणि आता 6:15 वाजलेले. आता मी पटापट रेडी होते आणि आवरते पटकन आणि मग मी तुम्हाला भेटते. माझा आउटफिट दाखवते. तुझा फोन बसला पाहिजे यार. सो दिस इज, मी शॉर्ट कुर्ती घातलेली आहे आणि जीन्स घातलेली आहे. सो गाईज आता माझं आवरलेलं आहे आणि मी आता निघते, कारण की सगळे येऊन थांबलेली आणि मी जर लेट गेले तर मलाच बोलतील सगळे, म्हणून मी आता चालले लवकर. अँड ॲक्च्युली मला बस स्टँडकडे जायचं आहे. आम्ही सगळं तिथूनच निघणार आहे. गाडी येऊन थांबलेली आहे. सो आय एम गोईंग. सो गाईज मला माझी मम्मा सोडते बस स्टँडवर. सो गाईज मी आलेले आहे आणि ही आमची गाडी आहे. त्यामुळे मला दाखवते. खूप मस्त गाडी सी. आणि मी इथं माझी बॅग ठेवून दिलेली आहे. चलो आता बघू बाकीचे कुठेत. यार इथं मला कोणीच दिसत नाहीये. 7:30 वाजले तरी हे लोक काय खाली आहे ना. खाली या खाली. सो गाईज माझी फ्रेंड अवंतिका पण आलेली आहे आणि आम्ही इथं 7 वाजेपासून आले, म्हणजे 7 वाजताचा टायमिंग दिला होता आम्हाला. पण आम्ही म्हणजे दादा आणि ते अजून कोणीच आवरलेलं नाही, आलेलं नाही अजून. आणि आम्ही येऊन थांबलेलो होतो. अवंतिका तर 7 वाजताच येऊन रेडी बसलेली होती. गाईज आता 8 वाजलेले तरी आता अजून आम्ही निघालेलो नाहीये. चल चलो चलो घुसो जल्दी घर में नहीं गाडी में. इकडे खवासायला लय भारी जागा केली हो, काही म्हण. सो गाईज फायनली आम्ही निघालो आहे. बापरे अवंतिकाने मला उलटी सारखं व्हायला लागले यार. उलटी सारखं होते अवंतिकाला आणि मला. तुला कसं वाटतंय ट्रिपला येऊन? तर मला एकदम भारी वाटतंय. आमच्यासोबत कोपरगावचे एवढे मोठे मोठे शट अप. हिला तर उलटे फोन बेजार आहे. गाईस समर्थाला वाटतंय अवंतिकाला उलटी होईल म्हणून तिला पिशवी दिली त्यांनी. माग काय करते पुढे बोला ना. एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. गुम है किसी के प्यार में उसका नाम है राम. भाई आमचा सिंगर. याला लय गाणे येतात. सो गाईज आम्ही सगळ्यात पहिले कोणतं ते टेम्पल आहे दादा हे? दादा कृष्णेश्वर.
12 ज्योतिर्लिंग. सो आम्ही तिकडे आलेलो आहे, तुम्ही ऐकलंच असेल. आणि इकडे आमचे सगळे क्लासचे सगळे येत आहे. सो तुम्हाला इकडचं दाखवत, मी फर्स्ट टाइम आलेले इथे. खूप ऊन आहे आणि माझे पाय खूप घाण जळत आहे. फास्ट मध्ये करून घ्या. साईड दीजिए इसको, साइड. गाईज हे मिक्स होऊन गेलं थोडंसं. आम्ही आता चाललो आहे मंदिरात आणि मागून सगळे एक एक करून येत आहेत. गाईज माझा चुकून हात लागला आणि पुसून गेलं. नुसते नको काढू तिकडे. उडून घेऊ का? हे असं राहू देते फक्त. लाव ना दादा, मला माझं पुसून गेलं. थँक्यू. सो गाईज हे काहीतरी वेगळं आहे परत. पहिलं वेगळं होतं, आत्ताचं वेगळं आहे. नमः पार्वती पते. बोलायचं आहे का? बोलायचं आता. बोल ना, बोल ना, आता बोल ना. केव्हाचा बोलत होता ना. गाईज आम्ही टेम्पल जवळ आलेलो आहे आणि इकडे वाटतं फोटोज वगैरे काढायला अलाउड नाहीये, बट आता जाऊ द्या, दुसरीकडे काढूया. आणि इकडे आहे हे मंदिर. आमचे दर्शन वगैरे झालेले आहे आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो आहोत. दादा आता आपण कुठे चाललोय? आता आम्ही ॲलोवेरा केव्स बघायला चाललोय. सॉरी, ॲलोवेरा नाही, काय म्हणतात आता त्याला? एलोरा केव्स बघायला चाललो आहे आम्ही. आणि सॉरी, ते माझं प्रोनाऊन्सिएशन चुकलं. आता आम्ही इथं कुठे घुसलोय काय माहिती. दादा हे काय आहे? दादा काय हे? अच्छा, जनार्दन स्वामींचं मंदिर आहे. सो गाईज आमचे इकडचे दर्शन झाले आणि आम्ही थोड्या वेळाने आता केव्स कडे जाणार आहे. गाईज एवढं उन्हाचं बिना चपलीचं फिरणं खूप डेंजर आहे. सो गाईज आम्ही ॲलोवेरा केव्स मध्ये आलेलो आहोत. अँड हाय कर. हाय हाय गाईज. सो गाईज आम्ही तिकीट्स काढले आणि आता आम्ही एंट्री करणार आहोत. ए अवंतिका, अवंतिका फोन खेळायला आली का ग? एवढ्या उन्हाचं इकडं वरती जायचंय. अरे बाप. सो गाईज इकडे काहीतरी माहिती दिलेली आहे. गाईज गुफा बघू शकता तुम्ही, कशा कशा गुफा आहेत. सांग ना ए दादा. गाईज मी फर्स्ट टाइम आले माहिती इथे. आमचे सर चिडले आहे. दादा तू चिडलायस का? आर्किटेक्ट. शट अप. पूर्ण मंदिराचं हे पूर्ण एका दगडात कोरलेलं आहे. सर सगळं डायरेक्टली खालून वरून कळसा दिवाणला शेवट. सो गाईज आता आम्ही वरती चाललोय. हळू. काय टेक्स्चर आहे ना दादा सगळं. मी फर्स्ट टाइम आले माहिती तू. गाईज मला खूप भारी वाटते खरंच इथे येऊन. एवढे छान छान पिक्चर्स आलेले आणि इथलं टेक्स्चर वगैरे आर्किटेक्चर जे जे ते खूप सुंदर वाटतंय खरंच. आय लव्ह इट. मी
म्हणजे मला म्हणायचं असं आहे की लाईफमध्ये पहिल्यांदाच एक्सपिरियन्स केलं, मी फर्स्ट टाइम आलेले नाही ते म्हणून. आणि हे आमचे सर आहेत ज्यांनी आम्हाला इथं आणलं, तर थँक्यू टू यू. मजा आली ना? येस गाईज, वी हॅव एन्जॉयड लॉट. गाईज समर्थनी म्हणजे खूप छान छान फोटोज काढले. सो मी जे पण फोटोज अपलोड करेन समर्थ आणि तो दुसरं कुठे हा याचं नाव काय श्याम. तर मित्रांनो, आता आपल्याला दिव्यांका परदेशीचा फॉर्म भेटलाय आणि आता मी ब्लॉग काढतोय. तर ही बाई दिव्यांका परदेशी, ही मित्रांनो लय फोटो विटो काढती, हिला लय ना दे फोटो काढायचे. गाईज मी ऑब्विसली एक इन्फ्लुएन्सर आहे, फोटोज गाईज आता मी पण ब्लॉगिंग चॅनल चालू केलं आणि दिव्यांकाचे सगळे व्ह्यूज मी खाणार आहे आता. चल नाही मिल वाटके काही मोडली घेतली आणि इकडं काकडी कैरी आहे. इथं आमचे सर पार्टी द्यायचं आम्हाला. हा कैरी सरच दिल लय मोठं आहे, दिल सर थोडे वाईट असतील सांगतात. गाईज आम्ही कैरी खातोय, एवढी टेस्टी ना. हा टमाटो कैरी वाटतं सगळ्यांना. हळू झालं. गाईज बघा आमचे सर बघा कशी सनस्क्रीन लावत आहे. माझी सनस्क्रीन लावत आहे ती पण मी ब्लॉग मध्ये टाकणार आहे. दादा तुला कोण सांगते लावत? बघ मी म्हटलं जास्त आली. गाईज आम्ही खूप जास्त दबून गेलो. तर सगळ्यात पहिले आम्ही सगळे फ्रेश झालो आणि आता आम्ही मस्त एन्जॉय करतोय आणि बाकीचे सगळे तिकडे घेतात ज्यांना जे जे लागतंय ते. सो गाईज आता आम्हाला नेक्स्ट स्पॉटवर जायचं आणि ईव्ही मध्ये जाणार. ईव्हीच पण जाणार आहे. आता आम्ही ईव्ही मध्ये जाणार आहे म्हणतात, त्याच्यात जाणार आहे आम्ही. सो गाईज आता आम्ही दुसरीकडे चाललो आहे. वरती जाण्यासाठी बी असं पाहिजे होतं. मी तुला तेच विचार. नशीब नशीब कोणाचं आहे? होय बघ दिसतंय. जैन समाजाचं, जैन धर्माचं दिसतंय बघ. वाव एक नंबर आहे यार इथलं आर्किटेक्चर. आमचं हे सगळं विजिट झालं. आता मी वर चाललेलो आहोत. खूप स्ट्रगल करीत आमची ही मारा जर शौर्य भाग. आम्ही इकडे आलेलो किती छान वाटतंय. इकडे फोटोशूट चालू आहे यांचा. म्हणजे तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा. मी फर्स्ट टाइम व्हिजिट केलं माहिती. गाईज तुम्हाला माहिती हे USA वरून आलेले काय काय बघायला केव्स बघण्यासाठी खास. सो व्हॉट्स युअर नेम? I'm Eric. I'm from the U.S. New York. गाईज आम्ही जाताना बॅक साईडनी बसली आणि दादा उभी बिचारायला जागाच निवडली. हो ही का फास्ट चालली. बापरे गाईज ही पिंड बघा किती मोठी आहे. चालायचं दादा यायचं काय बरं. मी हे नाही का ते दादा ए दादा दादा ते रावडी राठोड पिक्चर नाही का त्याच्यात अशीच गुफा होती. आता आम्ही ॲलोवेरा केव्ज आमचं सगळं फिरून वगैरे झालेलं आहे आणि आता आम्हाला खूप जास्त भूक लागली म्हणून आम्ही आता जेवायला चाललोय. आणि माझ्या फोनमध्ये आता चार्जिंग कमी आहे म्हणून मी आता जास्त व्लॉग नाही घेऊ शकणार. मी आता चार्जिंग झाली तर करू विचार आपण घ्यायचा आणि आम्ही जेवायला चाललोय. गाईज आमचं जेवण झालंय. आता आम्ही गाडीत बसतोय सगळे आणि आता आम्ही भद्रा मारुतीला चाललोय. तिकडचं दर्शन बाकी आमचं. गाईज आम्ही भद्रा मारुती ह्या टेम्पलला आलो आहे. गाईज मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढे माझे गाईज खूप गहाण पाय जळत आहे या ठिकाणी. ओ गॉड.
गाईज आमची ट्रिप कंप्लीट झालेली आहे आणि आता आम्ही आलेलो सगळे आले क्लासवर. का हे काय सगळे आले. ऐ, मी तुला सांगता करतो. अरे आम्हाला काय बोलू? सो आजच्या ब्लॉगसाठी एवढंच होतं. आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.